मुंबई कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पणाचा सोहळा पार पडणार आहे। उद्यापासून मुंबईकरांना या मार्गावरून प्रवास करता येणार आहे आणि विशेष म्हणजे या कोस्टल रोड उद्घाटनाचं निमंत्रण हे आदित्य ठाकरेंनाही देण्यात आलंय। स्थानिक खासदार अरविंद सावंत यांनाही दिलेलं आहे। आदित्य ठाकरेंनी निमंत्रण स्वीकारलं तर पहिल्यांदाच आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे जाहीर कार्यक्रमात आमने सामने येण्याची शक्यता आहे। कोस्टल रोड हा ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो, त्यामुळे आदित्य या कार्यक्रमाला आता हजेरी लावणार का याकडेही लक्ष लागलेलं आहे। कोस्टल रोडवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। बहुचर्चित बहुप्रतीक्षित अशा मुंबईतल्या कोस्टल रोडचं आज लोकार्पण होणार आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। साधारणतः 10 वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी हजर राहणार आहेत आणि हा जो कोस्टल रोड आहे तो त्याचा पहिला टप्पा जो आहे तो 9 किलोमीटरचा आहे आणि तो आज ओपनिंग होणार आहे, त्याचं लोकार्पण होणार आहे। वरळीच्या बिंदू माधव चौकातून हा पहिला टप्पा जो आहे त्याचं उद्घाटन होणार आहे, ते मरीन ड्राईव्हपर्यंत असणार आहे। साधारणतः 10 वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री याला हजर राहणार आहेत आणि लोकार्पण होणार आहे। या रोडवरून जे आहे जाण्यासाठी दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी खूप वेळ लागतो, परंतु आता कोस्टल रोडचा पहिला टप्पा जो आहे तो पूर्ण झाल्यामुळे साधारणतः 10 ते 15 मिनिटांमध्ये मरीन लाईन्सपर्यंत पोहोचणार आहे। या रस्त्याने फक्त 4 चाकी आणि बस या छोटे जे वाहनं आहेत त्यांनाच प्रवेश असणार आहे। जे जड वाहनं आहेत त्यांना मात्र या ठिकाणावरून प्रवेश नसणार आहे। त्यामुळे जी वाहतूक कोंडी व्हायची त्या वाहतूक कोंडीतून यातून सुटकासुद्धा या ठिकाणी मिळणार आहे। 9 किलोमीटरचा पहिला टप्पा आहे आणि हा टप्पा एकदा सुरू झाले की 9 किलोमीटरचा जो रस्ता आहे त्यावरून जाण्यासाठी जे वाहनधारक आहेत त्यांना सुविधा निर्माण होणार आहे। पहिला टप्पा आहे आणि त्याचं लोकार्पण जे आहे ते अखेर आज होत असल्याचं पाहायला मिळते। पुढच्या काही दिवसात आचारसंहिता लागणार आहे लोकसभा निवडणुकीची, तत्पूर्वी मात्र हा रोड जो आहे तो मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश शाह, मनोज कुलकर्णी, G24 तास, मुंबई।